बुलढाण्यात विदेशातील भाजीपाला तालुक्यात उपलब्ध होतोय आणि याचं श्रेय जातं विष्णू गडाख या शेतकऱ्याला। गेल्या 10 वर्षापासून तो आपल्या अर्धा एकर जमिनीवर 45 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या पिकवून दर महिन्यात 25 ते 30 हजार रुपये कमवतोय, ज्याचा अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे। मी येळगाव येथील शेतकरी विष्णू श्रीराम गडाख। माझं BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे। मी या अगोदर पारंपरिक भाज्या पिकवायचो, त्यामध्ये 7-5-12 व्हायचे। मला जास्त उत्पन्न मिळत नव्हतं, शेती घाट्यात जात होती। मग पर्यायी पीक म्हणून मी नाविन्यपूर्ण भाज्यांच्या मागे लागलो। यामध्ये मी आता जवळपास 45 प्रकारच्या देशी विदेशी सर्व नवीन भाज्या मी पिकवत असतो। मला एकंदरीत यामध्ये 10 वर्ष झाले। या सुरुवातीला 3 वर्ष मी या भाज्यांमध्ये लॉस गेलो आणि भाज्या पिकवत असताना 3 वर्ष फक्त ग्राहक कुतूहलाने पाहायचे, भाज्या मात्र घ्यायचे नाही। परंतु नंतर मग मी त्याचे हेल्थ बेनिफिटचे पॉम्पलेट वगैरे काढले, त्याच्या रेसिपींचे पॉम्पलेट काढले, ग्राहकांना देत गेलो आणि ग्राहक मग या भाज्याकडे हळूहळू वळायला लागले। आता माझा व्यवसाय सुरळीत चालू आहे आणि रोज भाजीपाला घेणारे जे ग्राहक आहेत ते माझी वाट पाहत असतात। तुमचे शिक्षण किती झाले आणि किती एकरात आपण हा भाजीपाल्याचा व्यवसाय करताय? माझं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे। मी अगोदर 4-5 चित्रपटात काम केलं, शिकवणी वर्ग घेतले आणि त्याला कंटाळून मग या भाजीपाल्याकडे वळलो आणि यामध्ये एकंदरीत अर्ध्या एकरामध्ये मी या सर्व भाज्या पिकवत आहे। कोणकोणत्या भाज्या? यामध्ये ब्रोकोली, रेड कॅबेज, लॅटूस, सॅलरी, झुकिनी, पोकचोई, चेरी टोमॅटो, पोगॅन्डो कॅबेज, लेमन बेसिल, सॅलरी, पोकचोई, ॲस्पॅरागस, अशा बऱ्याच प्रकारच्या विविध वेगवेगळ्या भाज्या मी यामध्ये पिकवत असतो। पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काय सांगा? पारंपरिक शेतीच्या मागे न लागता शेतकऱ्यांना मी असं सांगेल की आपण तेच पिकं घेऊन आपल्या जमिनीमध्ये आपल्याला 7-5-12 होतात, एकच एक पीक न घेता आपण जर या व्यवसायामध्ये आपण जर एका एकरामध्ये किंवा अर्ध्या एकरामध्ये 25-30 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या लावल्या थोड्या थोड्या क्षेत्रामध्ये, तर आपण खरोखर काही भाज्या लॉसमध्ये गेल्या, काही भाज्या भावातही आल्या, तरी सुद्धा आपण या भाज्यांचं भरपूर असं उत्पन्न घेऊ शकतो। ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो? ग्राहकांचा आता प्रतिसाद चांगल्या प्रकारे 3 वर्ष मी यामध्ये लॉसमध्ये गेलो।